परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने श्रीमद भागवत महापुराण सप्ताह 9 जून ते 16 जून 2024 या कालावधीमध्ये श्री गुरु सत्संग मंडळ यांच्यातर्फे श्री रामकृष्ण सरस्वती आध्यात्मिक केंद्र कोपरखेरणे नवी मुंबई येथे संपन्न झाला। श्रीमद भागवत महापुराणाचे संहिता वाचन आणि निरूपण हे ज्ञानी वेदविद्या पारंगत अशा पंडितांनी केले। यातील संहिता वाचन वेदपंडित श्री कृष्णशास्त्री जोशी यांचे चिरंजीव वेदशास्त्री पंडित चंद्रशेखर शास्त्री जोशी यांनी केले आणि त्याचे निरूपण स्वतः वेदशास्त्री पंडित श्री कृष्णशास्त्री जोशी यांनी केले। या दोघांचीही संक्षिप्त ओळख अशी की श्री कृष्णशास्त्री जोशी यांची महाराष्ट्र राज्यातील सातारा या गावामध्ये वेद पाठशाळा आहे। या वेद पाठशाळेमार्फत गुरु शिष्य परंपरा पद्धतीने वेदांचे ज्ञान दिले जाते। परमपूज्य सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी 1995 साली श्री दत्त देवस्थान अहमदनगर येथे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यास सुरुवात केली। तेव्हापासून वेदमूर्ती श्री कृष्णशास्त्री जोशी हे खंड पडू न देता भागवत सप्ताहाची सेवा श्री दत्त देवस्थानमध्ये करत आहेत। शृंगेरी पीठाचे शंकराचार्य प्रत्येक वर्षी 50 विद्वान पंडितांना शास्त्र चर्चेसाठी बोलावतात। त्यामध्ये वेदपंडित श्री कृष्णशास्त्री जोशी आणि त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर शास्त्री जोशी या दोघांनाही निमंत्रण असते। संस्कृत आणि न्यायशास्त्र शाखेतील विशेष प्रावीण्याबद्दल दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून वेदपंडित श्री कृष्णशास्त्री जोशी यांचा मार्च 2017 मध्ये सन्मान झाला आहे। कर्नाटक आणि महाराष्ट्र शासनातर्फे सुद्धा यांना पुरस्कार मिळाले आहेत। अशा दिग्गजांकडून श्रीमद भागवत पुराणाचे पठण झाले आणि सर्वांना त्याच्या श्रवणाचा लाभ मिळाला। सर्वांना प्रश्न पडला असेल, या भागवत पुराणात नक्की आहे तरी काय? भागवत पुराणामध्ये 12 खंड असून 18,000 श्लोक आहेत। यामध्ये विश्वाच्या निर्मितीपासून कलियुगापर्यंतची सर्व कथा सांगितली आहे। भागवत पुराणात भगवान विष्णूच्या अवतारांचे वर्णन आढळते। यात भगवंताच्या लीला गोष्टी रूपात वर्णन केल्या आहेत। त्यामुळे हे पुराण अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही ऐकले तरी त्याला समजते। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता, तशाच प्रकारचा उपदेश भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाला केला आहे। यामध्ये ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास या 4 आश्रमात माणसांनी काय करावे हे सांगितले आहे। धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4 पुरुषार्थाबद्दल यामध्ये सांगितले आहे। तसेच सत्व, रज आणि तमोगुण याचे विवेचनही इथे केले आहे। भागवत पुराणाचा मुख्य विषय भक्तियोग आहे। सध्या नोकरी व्यवसायामुळे सर्वजण व्यस्त असतात, तेव्हा त्यातून वेळ काढून हे सर्व ऐकण्याने काय होणार असा प्रश्न पडला असेल नाही सर्वांना? याबद्दल सांगायचं तर भागवत हे व्यावहारिक आणि गृहस्थ जीवनाचे पुस्तक आहे। यामध्ये सामान्य जीवनात उपयोगी पडणाऱ्या अनेक गोष्टी गूढ कथांमधून स्पष्ट केल्या आहेत। या पुराणाचे विश्वासाने श्रद्धेने वाचन व श्रवण केल्याने योग्य विचार स्फुरतात, मनाचा ताण हलका होतो, आनंद व मोक्ष सहज प्राप्त होतो। चित्तशुद्धीसाठी याहून मोठे दुसरे साधन नाही। जेव्हा ही भागवत कथा महर्षी व्यासांचे पुत्र ऋषी शुकदेव यांनी राजा परीक्षित यांना सांगितली, तेव्हा परीक्षित राजा सर्व पापापासून मुक्त झाला। त्याचे मृत्यूचे भय समाप्त झाले आणि त्याला मोक्षप्राप्ती झाली। म्हणजे अशा भागवत कथेच्या श्रवणाने सामान्य मनुष्याचा उद्धार हा होणारच। मग असे हे श्रेष्ठ भागवत पुराण लिहिले तरी कोणी? याची पण एक कथा आहे। महर्षी व्यास मुनींनी 4 वेद तसेच महाभारतासारख्या महाकाव्याची रचना केली आणि श्रीमद भागवत व्यतिरिक्त इतर 17 पुराणे रचली होती। पण हे असूनही त्यांचे मन निराश होते। आपल्याला माहीतच आहे की महर्षी व्यासांसारखे महान लोक स्वतःला सर्वोत्तम म्हणून दाखवण्यासाठी काम करत नाहीत,
तर सर्वसामान्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी म्हणून काम करतात. महर्षी व्यासांना त्यांच्या कार्यात अजूनही अपूर्णता दिसत होती आणि म्हणून ते उदास होते. याही पुढे अजून काय करायला हवे म्हणजे सर्वसामान्य लोकांचा उद्धार होईल, हा प्रश्न त्यांनी देवर्षी नारद यांना विचारला. मग नारद मुनींनी व्यास ऋषींना असा ग्रंथ रचण्याची प्रेरणा दिली ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या लीला कथन केल्या असतील आणि त्यातून त्यांची स्तुती केली असेल. देवर्षी नारद म्हणाले की जोपर्यंत मानव तल्लीन होऊन ईश्वर स्तुती करत नाही तोपर्यंत तो पूर्ण समाधानी होत नाही. म्हणून तू असा एक ग्रंथ लिही ज्यामध्ये ईश्वर स्तुतीला प्राधान्य असेल. हे ऐकून महर्षी व्यास ऋषींनी श्रीमद भागवत पुराण रचले आणि त्यानंतर त्यांच्या मनाला समाधान मिळाले. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा या महान भागवत पुराणाचा जो सप्ताह श्री रामकृष्ण आध्यात्मिक केंद्रामध्ये आयोजित करण्यात आला त्याची काही क्षणचित्रे आपण पाहूयात. कमलाकुचूचुक कुङ्कुमतो नियतारुणिता तुलनीलतनो कमलायतलोचनलोकपते विजयी भव वेङ्कटशैलपते स चतुर्मुख षण्मुख पञ्चमुख प्रमुखाखिल. ते 21,000 राजे जरासंधाने तुरुंगात टाकले. गोपाल श्रीकृष्णाने सोडवलेले आहेत. कित्येक दिवस ते तुरुंगामध्ये पडले. त्यांना खायला मिळालं नाही, त्याला वस्त्र मिळालं नाही, त्यांना स्नान मिळालं नाही आहे. भगवान गोपाळ श्रीकृष्णाने सहदेवाला म्हणजे जरासंधाच्या मुलाला सांगितलं, यांना स्नान घाल, यांना वस्त्र दे, यांना अन्न दे आणि सगळे राजे ज्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊ दे. अशा प्रकारे 21,000 राजे जरासंधाने बंदीखान्यात ठेवले, कृष्णाने सोडवले. परित्राणाय साधूनाम, सगळे राजे चांगले होते, जरासंधाने अडकून ठेवलेले होते. कृष्णाने म्हणाले त्या ठिकाणी सोडलेले आहे, सोडवलेले आहेत. सगळे कृष्णाला परमेश्वर मानून राहिले आणि त्या कृष्णाला नमस्कार करतात. हा भागवताचा श्लोक आहे. ते म्हणतात, कृष्णा तू आम्हाला या ठिकाणी सोडवलेला असल्या कारणाने कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णा तुला म्हणाय आमचे अनंत प्रणिपात असो. बस आमचं एवढंच मागणं आहे, आजपासून तुझ्याविषयीची भक्ती ही आमच्या अंतःकरणामध्ये प्रचंड अशा प्रकारची राहावी, एवढीच आम्हाला इच्छा. बाकी कृष्णा काही दाशरथे जगदेक धनुर्धर धीरमते रघुनायक राम रमेश विभो वरदो भवदेव दया जलधे अवनीतनया कमनीय करं रजनीकर चारुमुखाम्बुरुहम् रजनीचर राजतमो मिहिरं महनीयमहं रघुराममये सुमुखं सुहृदं सुलभं सुखदं स्वनुजं च सुखाय ममोघशरम्
काञ्चन कञ्चन जातु भजे विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ विना वेङ्कटेशं ननाथो ननाथः सदा वेङ्कटेशं स्मरामि स्मरामि हरे वेङ्कटेश प्रसीद प्रसीद प्रियं वेङ्कटेश प्रयच्छ प्रयच्छ अहं दूरतस्ते पदाम्भोजयुग्मं प्रणामेच्छयागत्य सेवां करोमि सकृत्सेवया नित्यसेवा फलं त्वं प्रयच्छ प्रभो वेङ्कटेश अज्ञानिना मया दोषान्न शेषान् विहितान् हरे क्षमस्व त्वं शेषशैलशिखा